पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी नागपूरच्या अधिवेशनात ते प्रकरण गाजणार आहे। झी 24 तासनं हे प्रकरण समोर आणल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। विजय वडेट्टीवार सभागृहात जमीन प्रकरणासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार आहेत, तर नाना पटोले देखील या प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात लावून धरणार आहेत। त्यामुळे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत। पाहूया। आमचं ठरलेलं आहे काढायची ही मागणी आम्ही सभागृहामध्ये आम्ही मांडणार। अहवाल आल्याच्या नंतर त्याच्यावरती भाष्य करता येईल आणि अहवालानुसार त्याच्यावरती कारवाई होईल। सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। कागदावर कुणाची नावं आहेत कुणाची नाहीत हे बघायला मला वाटतं इतके दिवस लागायची गरज नाही। झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण नागपूरच्या अधिवेशनात गाजणार आहे। झी 24 तासनं सर्वप्रथम जमीन गैरव्यवहार प्रकरणाची बातमी ब्रेक केली आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली। दरम्यान हाच मुद्दा विरोधक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लावून धरणार आहेत। काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार या प्रकरणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार आहेत। त्यामुळे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात चांगलाच तापणार आहे। आमचं ठरलेलं आहे काढायची ही मागणी आम्ही सभागृहामध्ये आम्ही मांडणार आहोत। अनेक प्रकारच्या जमिनींची विल्हेवाट लावली आहे। गेल्या 5-10 वर्षामध्ये प्राईम लँड करोडो रुपयाच्या 10 लाख 20 लाख कोटीच्या जमिनी घातल्या आहेत। काही सरकारने आपल्या खिशात घातले आहेत, आमदारांनी आपल्या खिशात घातले आहेत, मंत्र्यांनी सत्ताधाऱ्यांनी खिशात घातले आहे। त्यामध्ये खूप बिल्डर डेव्हलपर हे सगळ्यांनी वाटून खाल्लेलं आहे महाराष्ट्रात। ते सर्व प्रकरणाची मागणी करतो आम्ही। पार्थ पवार पण आहेत त्यात। जी 24 तासने जो जमीन गैरव्यवहार प्रकरण बाहेर काढला होता पुण्याचा, त्याच्यामध्ये आता श्वेतपत्रिकेची मागणी विरोधक करणार आहेत। तुम्ही मंत्री म्हणून कसं बघता? याचा अजून अहवाल प्राप्त व्हायचा आहे। अहवाल आल्याच्या नंतर त्याच्यावरती भाष्य करता येईल आणि अहवालानुसार त्याच्यावरती कारवाई होईल। पुणे जमीन गैरव्यवहाराची बातमी ब्रेक केल्यानंतर झी 24 तासनं सातत्यानं त्याचा पाठपुरावा केलाय। झी 24 तासच्या बातमीनंतर कारवाईला वेग आलाय आणि या प्रकरणात दुसरी अटक झाली। तर दुसरीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतरही दिग्विजय पाटलांना अटक झालेली नाही। त्यामुळे या प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात लावून धरणार असल्याचं पटोलेंनी म्हटलंय। तसंच सरकारनं स्थापन केलेल्या खारगे समितीवर पटोलेंनी आक्षेप घेतलाय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांनी देखील समितीच्या कामकाजावर सवाल उपस्थित केले आहेत। समितीची घोषणा या संदर्भात चौकशीसाठी करण्यात आली होती, त्याला देखील मुदतवाढ मिळाली, परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार या दोघांपैकी कुणाचीही अजून चौकशी झालेली नाही। होणार पण नाही। आम्ही त्या दिवशी सांगितलं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्षतेखाली कमिटी करा, म्हणजे तुम्हाला सगळं उघडकीस येईल। दूध का दूध पाणी का पाणी, पण ते करणार नाही। तुम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार ना, आता येणार सगळे विषय येणार, पण म्हणून तर हे सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। समिती नेमलेली आहे, मला वाटतं त्या समितीचे निष्कर्ष काय येत आहेत त्यावर पुढचं ठरेल। त्यामुळे समितीचे निष्कर्ष बाहेर आल्यावर त्याच्यावर बोलणं योग्य होईल। समितीने पण वेळ मागितलेला आता समितीला का वेळ पाहिजे मला कळत नाही। समिती अभ्यास करायला कमी पडते का? समितीला अभ्यास करायला वेळ नाही आणि एवढा काही गहन मुद्दा नाही आहे। कागदावर कुणाची नावं आहेत कुणाची नाहीत हे बघायला मला वाटतं इतके दिवस लागायची गरज नाही। झी 24 तासनं हे प्रकरण समोर आणल्यानंतर मुख्य आरोपींवर कारवाईची मागणी होते आहे। या प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। पार्थ पवारांमुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे। गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव येते, त्यामुळे सरकार पुढे बॅकफूटला गेलं असं वाटतं। बघा, सरकार बॅकफूटवर जात नाही, कारण सरकार निर्लज्ज आहे। सरकार दिवसाढवळ्या घोटाळे करत आहे, पैसे खात आहे आणि निवडणुकीत देखील हेलिकॉप्टरमधून कुठचा आनंदाच्या शिधाचं वाटप होतोय हे देखील आपल्याला माहिती आहे, पण कुठेही सरकारला लाज वाटत नाही। घोटाळा होणार का? अजून ईव्हीएम मध्ये घोटाळा होणार का? श्वेतपत्रिकेची मागणी करणार का तुम्ही? आता तुम्ही उद्यापासून बघा। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारचं नाव समोर आल्यामुळे सरकार बॅकफूटला आलंय। कुठेतरी पार्थ पवारची कुठेतरी कारवाई होता दिसत नाही। काही बॅकफूटवर आलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली, कारवाई करणार म्हणजे करणार हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने अटक सत्र चालू आहे। या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक झाली आहे, तर दिग्विजय पाटलांची चौकशी गुन्हे शाखेसमोर करण्यात येणार आहे। त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत काय झालंय पाहूयात। 5 नोव्हेंबर रोजी झी 24 तास कडून पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आणण्यात आलं। 5 नोव्हेंबरला झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर जमिनीचे मूळ मालक समोर आले। 6 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। 6 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात चौकशी समितीची स्थापना झाली। 6 नोव्हेंबरला अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। 6 नोव्हेंबरला दुपारी 2:30 वाजता उपनिबंधक रवींद्र तारूंचं निलंबन झालं।
7 नोव्हेंबरला अजित पवार माध्यमांसमोर आले, व्यवहार रद्दची घोषणा केली. या प्रकरणात एकाही पैशाचा व्यवहार झाला नसल्याचा दावा केला. 7 नोव्हेंबरला मुद्रांक शुल्क विभागाच्या व्यवहार रद्दची पावती झी 24 तासच्या हाती आली. 8 नोव्हेंबर रोजी अमेडिया कंपनीकडून शासनाची फसवणूक, 42 कोटी स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागाकडून 16 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली. 9 नोव्हेंबर रोजी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 16 नोव्हेंबरला मुद्रांक शुल्क विभागानं पुन्हा एकदा स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. 18 नोव्हेंबर रोजी शीतल तेजवानीची पहिल्यांदा चौकशी झाली. 20 नोव्हेंबरला शीतल तेजवानीची दुसऱ्यांदा चौकशी पार पडली. 24 नोव्हेंबरला पुन्हा एकदा अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क विभागानं 4 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मुदतवाढ दिली. शीतल तेजवानीनं चौकशीसाठी मुदतवाढ मागितली. 24 नोव्हेंबरला दिग्विजय पाटील चौकशीसाठी खारगे समितीसमोर उपस्थित झाले. 28 तारखेला पुन्हा उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं. 28 नोव्हेंबरला दिग्विजय पाटलांनी वकिलांना पाठवलं. 3 डिसेंबर रोजी शीतल तेजवानीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं. चौकशीनंतर शीतल तेजवानीला अटक झाली. 4 डिसेंबर रोजी शीतल तेजवानी संदर्भात कोर्टात सुनावणी झाली आणि 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 7 डिसेंबरला उपनिबंधक रवींद्र तारू यांना अटक झाली. 8 डिसेंबरला रवींद्र तारू यांना 15 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार आहेत. तसंच विरोधी पक्षातील इतर नेतेही या प्रकरणी आक्रमक झाले असून अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार आहेत. त्यामुळे झी 24 तासनं उघडकीस आणलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरण अधिवेशनात गाजणार यात कोणतीही शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.